वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या विद्युत रोहित्र डीपी चोरीच्या घटनांवर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत 6 संशयितांना अटक केली आहे। गस्ती दरम्यान संशयास्पद बोलेरो वाहनाचा पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली असून या धाडसी ऑपरेशनबद्दल पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। पोलिसांकडे मागील काही दिवसांपासून शेत शिवारातील विद्युत रोहित्र चोरीच्या तक्रारी येत होत्या। त्यानुसार बुधवार दिनांक 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पिंपळगाव परिसरात गस्त घालत असताना वरणगाव नागेश्वर मंदिराजवळ एक बोलेरो वाहन क्रमांक MH19CY1974 संशयास्पदरित्या फिरताना दिसले। पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला। गस्तीवरील होमगार्ड आणि पोलिसांनी सिनेस्टाईल वाहनाचा पाठलाग करत मुक्ताईनगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांना माहिती दिली। त्यांनी तत्परता दाखवत बोदवड मार्गावरून पुढे जाऊन संशयित वाहन अडवले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 1,50,000 रुपये किमतीचा विद्युत रोहित्र डीपी आढळून आला। तसेच वाहनासह एकूण सुमारे 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात एकूण 6 संशयितांना ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। गस्तीवरील पोलीस कर्मचारी साहेबराव कोळी, फिरोज पठाण, सुखराम सावकारे, गोपीचंद सोनवणे, होमगार्ड पथकातील गणेश धनगर, प्रेमकुमार कोळी यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या तत्परतेमुळे मोठी चोरी उघडकीस आली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांसह होमगार्ड यांच्या कामगिरीचं कौतुक केलंय। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, वरणगाव।